नवी मुंबई गुन्हे शाखेने अनैतिक मानवी वाहतूक आणि वेश्या व्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत एक अल्पवयीन बांगलादेशी पीडित मुलगी आणि 6 पीडित महिलांची सुटका केली आहे. या 6 महिलांपैकी 2 महिला बांगलादेशी असल्याची माहिती समोर आली. पोलीस आयुक्त नवी मुंबई मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय इनपुरे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा दीपक साकोरे आणि पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा सचिन गुंजाळ यांच्या आदेशानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनैतिक व्यापार आणि अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली आणि याच अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना 21 डिसेंबर रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तळोजा MIDC परिसरातील हॉटेल नवनाथील या लॉजिंगचा मॅनेजर ग्राहकांकडून 2000 रुपये घेऊन लॉजमधील खोल्यांमध्ये महिलांना दाखवून वेश्या व्यवसाय करून घेतोय. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी बनावट ग्राहकास हॉटेल नवनाथीन येथे पाठवले. बनावट ग्राहकाने दिलेल्या सांकेतिक इशाऱ्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने लॉजवर छापा टाकला. या कारवाईत एक अल्पवयीन बांगलादेशी पीडित मुलगी आणि 6 पीडित महिला वेश्या व्यवसायासाठी ठेवण्यात आल्याचं आढळून आलं. तपासात उघड झालंय की लॉज मालक वसंत गणेश शेट्टी, लॉज मॅनेजर गिरीश विठ्ठल शेट्टी आणि सर्व्हिस बॉय रोशन रामजीत यादव यांनी संगनमत करून अल्पवयीन मुलगी व पीडित महिलांना लॉजमध्ये ठेवले होते. सर्व्हिस बॉय रोशन यादव याने बनावट ग्राहकास महिलांना दाखवून त्यातील निवड केलेल्या महिलेला वेश्या व्यवसायासाठी पाठवले आणि त्या बदल्यात 2000 रुपये घेतले. या प्रकरणी आरोपी वसंत गणेश शेट्टी, गिरीश विठ्ठल शेट्टी आणि रोशन रामजीत यादव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 143(3), 143(4), 3(5) अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 अंतर्गत कलम 345 तसेच पॉक्सको कायदा कलम 4, 8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास तळोजा पोलीस ठाणे करत आहेत. ही संपूर्ण कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, पोलीस हवालदार 132 मांडोळे, पोलीस शिपाई 2654 ठाकूर, 3092 चव्हाण, 3239 पारासूर, 3452 कोलते, महिला पोलीस हवालदार 2504 सविता म्हात्रे, 2507 मनीषा पावडे आणि चालक पोलीस हवालदार हाडे यांनी ही यशस्वीपणे कारवाई संयुक्तरित्या पार पाडली. द पोलीस न्यूज, रणजित म्हस्के, नवी मुंबई.